अमोल शिंदे यांच्या कुटुंबियांची अवस्था केविलवाणी झाली आहे। पोलिसांच्या भीतीनं गावकरी या कुटुंबाशी बोलत नाहीयेत, ना त्यांना कोणी कामावर बोलवतंय, नातलग जवळ येत नाहीयेत। नुकतीच प्रसूती झालेल्या मुलीला पाठवण्यासाठी अमोल शिंदेच्या वडिलांनी विनवणी करून 2 दिवसाचं काम कसंबसं मिळवलं। मिळालेल्या पैशातून त्यांनी मुलीची पाठवण्याची तयारी केली। किमान एकदा तरी अमोलशी आमचं बोलणं करून द्या, अशी या कुटुंबाची आर्त विनवणी आहे। पुन्हा पण एकदा अमोल शिंदेच्या घरी आहोत। त्यांची आईच म्हणजे अमोलची आईच आहे ती। मागेही मी आलो तेव्हा त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नव्हतं। कुणी गेलंच नाही दिलेलं। तालुक्यावर झालं आपल्या पैसे रुपये नाही तर तिकडे कुठे जाणं होतं। आमच्या लेकरू गेल्यापासून काहीच आम्हाला बोलला नाही, सांगलं नाही, काहीच नाही। मला काय करावं ती काहीच कळणार नाही। मी असं ऐकलं की बरेच जण तुमच्या जवळ पण येत नाही दादा। कुणीच ना जवळ मग गावातलं हा कामाला कुणी सांगणार गेले नगोबा तुझ्या शेतात आम्ही आमच्या शेतात नेले की पोलीस लोक येतात। शेवटी काही नाही, आता काय राहिले माझं लेकराला महिन्यात 2-3 लाख रुपये कर्ज आहे लेकराचं द्यायचं। दर महिन्याला भरतीला जायचं म्हणलं की 10-20 हजार रुपये दिलेले आहेत काढून। आता ती एक तर कामाला बी नाही त्याचं द्यायचं ना, मग कुणाचं काय म्हणून घ्यायचं। जेव्हा अमोल बद्दलची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर ह्या गोष्टी बऱ्याचशा स्पष्ट होतील। माझा सहकारी निशांत भद्रेश्वर आणि कॅमेरामन काकासाहेब कांबळे समीर राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, झरी, तालुका चाकूर, जिल्हा लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।